लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा लवकरात लवकर जी-आर यायला पाहिजे, कारण की या महिन्याचा म्हणजे मार्चच्या 21व्या हप्त्याचा जी-आर अजूनही आलेला नाही। आणि प्रचंड लाभार्थी विचारत होते की सर आपले जे काही व्हिडिओ पूर्वी जे यायचे म्हणजे बोर्डवर, तर तसे व्हिडिओ आता काय येत नाहीत। तर लवकरच पुढील काही दिवसांमध्येच तुम्हाला आपले नियमित पहिल्याप्रमाणेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसतील। काही कारणामुळे तांत्रिक कारणामुळे आपले स्क्रीनचे व्हिडिओ चालू आहेत, पण मात्र ते लवकरच आपण पूर्वीप्रमाणे म्हणजे बोर्डवर मी ज्या व्हिडिओमध्ये दिसतो तशा प्रकारचे व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका। पण बघा जी-आर कधी येणार आहे, वितरणाचा जी-आर कधी येणार आहे, खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर जी-आर काढावा, कारण की नेहमीप्रमाणे जो 11 तारखेपर्यंत जी-आर येत असतो म्हणजे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या महिन्याच्या 11 तारखेपर्यंत, परंतु मागच्या 2 हप्त्यापासून म्हणजे जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा या 2 हप्त्यामध्ये मात्र जी-आर तसा निघालेला नाही, म्हणजे 11 तारखेच्या नंतर जी-आर येतो आहे। आणि त्याप्रमाणेच यावेळेस पण घडण्याची शक्यता मी अगोदरच तुम्हाला वर्तवण्यात आलेली होती किंवा मी सांगितली होती। किमान यावेळेस तरी माझं असं मत आहे की किमान यावेळेस तरी हे जे वितरण आहे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नेऊ नका म्हणजे झालं, कारण की ते महत्त्वाचं आहे बघा। कारण खूप अशा लाभार्थी आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की वेळेवर वितरण व्हायला पाहिजे, कारण आज जर आपण पाहिलं आज 9 तारीख आहे, 9 एप्रिल आणि 9 एप्रिल म्हणण्याच्या नंतर आपल्याला जर आपण 11 तारीख पाहिली तर ती आहे शनिवारी आणि त्यानंतर आहे रविवार 12 तारीख। 12 तारखेला तर ऑब्व्हियसली काही वितरणाचा जी-आर येणार नाही, मग वितरणाचा जी-आर 11 तारखेपर्यंत येण्याची शक्यता पण कमी आहे। आज जी-आर आलेला नाही, 9 तारीख होती आज गुरुवार होता तरी देखील जी-आर आलेला नाही। उद्या देखील आणि परवा देखील जी-आर येण्याची शक्यता फार कमी आहे, हे मी याच्या अगोदरच सांगितलं होतं। त्यामुळे वितरणाचा जी-आर जो आहे हा आपल्याला 20 तारखेच्या दरम्यानच आपल्याला या सामाजिक न्याय विभागाचा आलेला दिसेल। आणि मग त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या मार्चच्या महिन्याचं बरं का 2 महिने नाही फक्त एकच महिना, आणि तो पण 1500 रुपये याप्रमाणेच त्या महिन्याचं आपल्याला वितरण झालेलं दिसेल। परंतु यासाठी 20 तारखेपर्यंत तब्बल आपल्याला वाट पाहावी लागू शकते म्हणजे वितरणाच्या जी-आरच्यासाठी, आणि मग त्यानंतर पुढे जे आहे मग वितरणाला सुरुवात होणार वगैरे वगैरे। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी परत या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहे राज्य सरकारला की लवकर जी-आर काढा, म्हणजे या योजनेचा जो आहे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योग्य वेळी जर वितरण झालं तर फायदा होईल। त्याचप्रमाणे काही प्रश्न पण बघूयात आपण कमेंट्समध्ये विचारलेले आहे बघा। काही कमेंट्स विचारलेले आहेत बघा की यांनी विचारलेलं आहे बघा की दीपक सर पेंडिंग हप्ते मिळणार का? तर यापूर्वीच आपल्या चॅनलवर सांगितलं होतं की पेंडिंग हप्ते कोणतेही मिळणार नाही, मग कोणत्याही कारणामुळे ते राहिलेले असो, म्हणजे KYCचं कारण असो किंवा कोणतेही कारण असूयात। दुसरी कमेंट आपण घेऊयात बघा, त्यांनी विचारलेलं आहे की हिंदीमध्ये विचारलं सर जिन्होंने KYC किया नहीं है उनको कब मिलेगा? तर बघा ज्यांनी KYC केलीच नाही त्यांना जूनमध्ये आपण तो मुद्दा लावून ठेवणार आहोत आता पुढच्या महिन्यापासून की जूनमध्ये परत पोर्टल चालू करावे KYCचं जी-आरच्या नुसार। पण त्यानंतर ज्यावेळी जूनमध्ये सुरू होईल KYC तेव्हा तुम्हाला KYC करण्याची जी आहे संधी मिळेल। पण सध्या तरी ज्यांची KYC राहिलेली आहे त्यांना लाभ मिळणार नाही KYC केल्याशिवाय, हे मी यापूर्वी सांगितलं। त्यामुळे मी प्रत्येक वेळेस विनंती करत होतो की KYC करून घ्या। त्यानंतर बघा दुसरी कमेंट आणखी आपण पाहूयात बघा, सुप्रियाताई यांनी विचारलेलं आहे की KYC चालू करा प्लीज, म्हणजे त्यांनी जे आहे आदितीताई तटकरे यांना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती केलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा जी काही KYCची प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भात आपण देखील आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पोर्टल चालू करण्यासंदर्भात आवाज उठवणारच आहोत, त्यामुळे काही चिंता करू नका। पण तुर्तास तरी या महिन्याचा म्हणजेच मागच्या महिन्याचा जी-आर लवकरात लवकर शासनाने काढावा एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।